थँक्यू नरेश. हो, प्रवीणचा हा चेंड आणि पंचांनी वाईट बॉल कॉल केलाय. व्हॅरिएशन्स त्याच्याकडे भरपूर आहे. त्यांनी उल्लेख केला होता मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड स्वीकारत असताना की आम्ही जे स्ट्रॅटेजी आम्ही रचली होती मैदानाच्या बाहेर ड्रॉ झाल्यानंतर ती मात्र आम्ही इम्प्लिमेंट केली आणि आपल्या संघाला एक विजय मिळवून दिला. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला प्रवीणने. तोच गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स चेंडून पहिला चेंडू हाताळतोय. गुडलेनचा चेंडूला बॅकफुटला गेले. अपिष्केत चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. गुड शॉट. धावसंख्या धावफलकावर 5. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला देहनोली संघाने आणि धानिवली संघाला इन्व्हाइट गोलंदाजी. ओ द विकेट. हो, लाजवाब गोलंदाजी. याच गोलंदाजीने इम्प्रेस सामन्यामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज आहे ते हरी. नॉन स्ट्रायकिंग एंडला मल्हारी. हरी आणि मल्हारीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धानिवली संघाकडून. प्रवीण थांबून खेळलेत. ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. वाईडिश टांगोला क्षेत्ररक्षक वेगाने सरकतोय आणि तोपर्यंत सहजगत्या मल्हारी नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचतोय. 2 धावा इथे पूर्ण होते धानिवली संघाच्या आणि 2 धावेच्या मैदानी धावसंख्या वृद्धिंगत होते जाऊन विसावते धावफलकावर ते एकूण 7 या धावसंख्येवर. गणेश गायकर मल्टिपल रोलमध्ये या स्पर्धेमध्ये आहेत. मागच्या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेत होते. सुनीलला रेस्ट दिला त्यांनी आणि स्वतः हातामध्ये लेखणी घेऊन बसलेत गुणसंख्यक लेखकाच्या भूमिकेत. या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान असतं किशोरचं. नॉट ओनली क्रिकेटर, इज अ व्हेरी गुड सपोर्टर, व्हेरी गुड अंपायर अँड नाऊ व्हेरी गुड स्कोरर. प्रवीण कॉमेंट्री बॉक्स कडून पॉवर प्लेचं पहिलं षटक. हो, गुड बॉलिंग व्हॅरिएशन्स. लाजवाब गोलंदाजी. ओव्हरपिच डिलिव्हरी होती. फलंदाज क्रीजच्या आतमध्ये नाचतात हे बघितलं आणि अप्रतिम डिलिव्हरी. खूप चांगला रिलीज पाहायला मिळाला आणि फलंदाजाला डॉमिनेट करून जातोय चेंडू. गुड बॉलिंग. अपकमिंग यंगस्टर प्रवीण एक उद्योन्मुख सितारा मुरबाड विभागातील आपल्या गोलंदाजीची छाप सोडतोय. थांबून खेळण्यासाठी भाग पाडलाय. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग मध्ये. फक्त एका धार समाधान. धावसंख्येत होते ती भर. धावसंख्या धावफलक अजूनही सिंगल डिजिट मध्ये आहे. ती 8 धावा धावफलकावर. मुरबाड विभागात सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा धडाकेबाज चषक आणि प्रत्येक संघाकडनं हेच गोष्ट ऐकायला मिळते की आमच्यासाठी जणू काय हा वर्ल्ड कपच आहे. एवढं कौतुक त्या स्पर्धेचे करतात. जणू काही वाट बघत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढला होता की काही मोठ्या स्पर्धा होणार की नाही हा प्रश्नचिन्ह होता. पण त्या प्रश्नचिन्हावर अक्षरशः उत्तर दिलंय ते ग्रामस्थ मंडळ वडवली आणि धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली यांनी. सगळं काही नियमांचं पालन करून क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. धडाकेबाज चषक. नॉन स्ट्रायकिंग एंडला येत आहेत ते हरी. स्ट्रायकिंग एंडला मल्हारी पहिल्यांदाच. गुडलेनचा चेंडू तर बॅकफुटवरून कटकाला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहेत पण खूप चांगला बॅकअप. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक बॅकअप देत असताना परेश. फक्त एकाधार समाधान. पण पहिलं षटक इथे समाप्त होते. योगेश अधिकारी यांचा इशारा येतोय आणि पहिल्या षटकाची समाप्ती तर अजूनही धावसंख्या सिंगल डिजिट मध्ये आहे. एकेरी अंकामध्ये आहे. 9 धावा धावफलकावर. यश मिळालं नाही या षटकामध्ये गोलंदाज प्रवीणला. पण या षटकामध्ये निश्चितपणे की पॉवर प्ले षटक असून सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली आहे. समोरच्या संघाला थोडंसं जखडून ठेवलंय. या षटकात मोठे फटके आपण पाहिला तर एकमेव चौकार आलाय. त्यानंतर एक डबल आहे, 2 डॉट आहे, 2 सिंगल आहे आणि अशा प्रकारे या 9 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकातील गोलंदाज प्रवीणने. मी मगाशीच म्हटलं की 3रं वर्ष या स्पर्धेमध्ये मी सातत्याने समालोचन करतोय. पहिल्या वर्षी जेव्हा आलो तेव्हा सागर कापडीने इम्प्रेस केलं. गौरव झुंजाररावने इम्प्रेस केलं. गतवर्षीची संख्या मात्र खूप मोठी होती. मी जितू चव्हाणचा उल्लेख करतो, गणेश गायकरचा उल्लेख करतो, मनोज पथारे असे भरपूर खेळाडू पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. त्यांनी मात्र आम्हाला इम्प्रेस केलं. पण यावर्षी छाप सोडली ती प्रवीणने. काय गोलंदाजी केली आहे. प्रत्येक वर्षी आम्हाला एक नवीन स्टार पाहायला मिळतो, नवीन सितारा पाहायला मिळतो.
आपल्या विभागाला, मुरबाड विभागाला रिप्रेझेंट करतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय 20वा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी. परेश त्याला सामोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन मल्हारी. राऊंड विकेट येतात परेश. गुडलेनचा चेंडू थांबून एक्झिक्यूट केलाय. पॅरलल स्ट्रोक, पॉवर पॅक शॉट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. धमाका होतोय. षटकार. बॅटिंग दमदार मारी ती चौकार षटकार, मारी ती चौकार षटकार, मारी ती चौकार षटकार. पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा धानिवली संघ कोरावळी संघाच्या समोर होता, कोरावळी संघाने मात्र संगणकाने सांगितलं होतं की ह्या फलंदाजीला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू, पण तसं काही झालं नाही. तेवढी फलंदाजी करण्याची वेळ आलीच नाही धानिवली संघासमोर, कारण 31 धावा ज्या होत्या करायच्या त्या अवघ्या 10 चेंडूतच मात्र फिनिश झाल्या होत्या. त्यामुळे मोठी फलंदाजी करण्याचा इथे मात्र संधीच मिळाली नाही, ती म्हणजेच मल्हारीला. पण तो मल्हारी आता मात्र इथे बरसतोय. थांबून खेळलेत. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न तसे जज करतोय. झेल होणार का? येस इट इज आउट. षटकाराचं उत्तर. दिस इज द बिग विकेट. आणि देनोली संघाने मात्र इथे मोठा धक्का दिलाय तो धानिवली संघाला. आदर्श क्रिकेट 11 संघ, आदर्श क्रिकेट 11 संघ, धानिवली आहे हा एक नंबर. आदर्श क्रिकेट 11 संघ, धानिवली आहे हा एक नंबर. फलंदाज बाद होतोय मल्हारी. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये अपोनंट संघाच्या संगणकाने उल्लेख केला होता की खूप चांगला बॅट्समन आहे या संघामध्ये मल्हारी, पण तो इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही. एक षटकार आला होता, पण नंतर मात्र एक चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न टायमिंग झाला नाही आणि शॉर्ट सिली कव्हर ते मात्र कव्हरमध्ये खूप चांगला झेल टिपला गेला आणि पहिलाच धक्का लागला मैदानात त्याच्या आतमध्ये, तो म्हणजे धानिवली संघाला. फलंदाज बाद होतोय मल्हारी. धावसंख्या धावफलकावर 15 असताना न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 मंगेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. PDPL पहिलं पर्व आपण बघितलं यावर्षी. भिवंडी दापोडे येते. गुडलेनचा चेंडू कटकण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला फटका. गॅप एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू सीमारेषेवर. थर्ड मॅन बाउंड्री क्लिअर करतोय. चौकार. एक नंबर. आदर्श क्रिकेट 11 संघ, धानिवली आहे एक नंबर. थँक्यू. प्लेइंग नियर फ्रॉम द बॉडी असं मी म्हणेन, कारण चेंडू आतमध्ये येत होता, थांबले मागे आणि लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन करून लेटकटचा फटका दाखवला तो विकेट किपरच्या बाजूने. गॅप खूप मोठा होता. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल झाला आणि चौकार मिळाला तो स्ट्रायकिंग एंड फलंदाज हरीला. बाद होणारे फलंदाज मल्हारी. एक मात्र षटकार, एक सिंगल, 7 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी मल्हारीने. परेश थांबून खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेतली आहे. फायनलीला चेंडू जास्त वेगाने ट्रॅव्हल होणार नाहीत, कारण थोडासा मात्र चेंडू गती मंदावतोय आणि अशा मुवमेंटला 2 धावा इथे कंप्लीट करतोय सहजरित्या तो म्हणजेच हरी. लिडिंग एज घेतली होती पण चेंडूमध्ये तेवढा वेग नव्हता. 2 धावा इथे मात्र सहज पूर्ण करत असताना धावसंख्येला आकार देत असताना धावसंख्या पुढे सरकवली आहे हरीने. धावफलकावर 21 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक. इट इज अ बॅटिंग पॉवर प्ले. 46व्या पर्वात तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. 46 वर्ष तुम्हाला पाहायला मिळते. तशी कॅप तुम्ही ते ठेवू शकत नाही. तुम्ही ती जर नको असेल तर मी पंचांकडे देऊ शकता. ओ बॅकफुटला गेले. खूप चांगला अपिश फटका. अपिश अँड पनिश. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर वेगाने ट्रॅव्हल होतोय. चौकार. संघाचा खंबीर वामन भोईर हाय करणारदार, वामन भोईर हाय करणारदार, वामन.
खूपच चांगलं एक्झिक्युशन, काय टायमिंग आहे, काय पोझिशनमध्ये आले होते हरी, आणि खूप चांगलं एक्झिक्युशन. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार वसूल केलाय. परेश थांबून एक्झिक्यूट केलाय. इथे झेल होता, झेल उडाला होता, पण झेल इथे ग्रीप होऊ शकला नाहीये. क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. धावसंख्येला पुढे सरकवत असताना मला गणेश गायकर सांगते धावसंख्या अंकित झाली ती एकूण 26 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होत आहे. पहिल्या षटकात आपण पाहिल्या धावसंख्या धावफलकावर अंकित झाल्या त्या एकूण 9. या षटकामध्ये सुद्धा भरपूर धावा अंकित झाल्या आहेत, कारण या षटकात एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. धावा खर्च केल्या त्या 17. मागडं षटक सरासरी खूप चांगली मेंटेन केली पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये. प्रति षटकामागे 13ची सरासरी. एक गडी गमावलाय तो धानिवली संघाने. पण बघायचंय प्रवीण कशा प्रकारे कमबॅक करणार. मागचं षटक मला त्याचं आठवत आहे, जेव्हा दुसऱ्या षटकाच्या स्पेलमध्ये तो येत असताना निर्धाव षटक हाताळत असताना 2 धक्के दिले होते. आणि स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याने 4 गडी बाद केलेत पहिल्याच सामन्यात 10 धावा खर्च करून. तोच प्रवीण पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. हा असा एकमेव दुवा या संघामध्ये जो धावसंख्येला अंकुश लावू शकतो. हरीच्या सोबत मंगेशला अजूनही स्ट्राईक मिळाला नाहीये. मंगेश मैदानाच्या आतमध्ये येऊन 4 चेंडू ऑलरेडी झालेले आहेत. बघायचं आहे तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला हरी सज्ज झालाय. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतात, कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चला प्रवीण लवकर क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या, वेळ घेऊ नका. आणि त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहतात ऑफ साईडला, एक लॉंग ऑफला आणि एक डीप कव्हर पॉइंटला खेळाडू उभा आहे. सर्कलच्या आतमध्ये फर्स्ट स्लिप आहे, पॉइंट आहे आणि सिलिमिडॉन मध्ये खेळाडू उभा आहे. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, पण त्यांच्यापर्यंत चेंडू पोहोचणार नाही. चेंडू जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण करतात हरी. स्लाइस केलं जणू काय या चेंडूला आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण करतात हरी. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावफल करते एकूण 28 या धावसंख्येवर. हो लाजवाब लाजवाब. हीच तर खासियत आहे प्रवीणकडे, अचूक टप्प्याची गोलंदाजी. बघतायत की फलंदाज भरपूर इथे मात्र मुवमेंट करतोय, सातत्याने शफल होतोय. अशा मुवमेंटला ब्लॉक होलचा वापर करतायत ऑप्शनच्या बाहेर. गुड बॉलिंग. नॉन स्ट्रायकिंगचे फलंदाज येतात मंगेश, काही कानमंत्र देत आहेत. बघायचं तो कानमंत्र इम्प्लिमेंट करणार का पुढच्या चेंडूवर. प्रवीण कॉमेंट्री बॉक्स कडून. ओहो लाजवाब, अजून एक चांगला चेंडू. काही विशेष गणेश जर आपण बघितलं तर काही विशेष मुवमेंट नाहीये. स्टेट टू स्टेट स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतात, पण फलंदाजाला चकवण्याची ताकद ठेवतात. फलंदाज अजिबात त्यांना मात्र सूर देत नाहीये, स्थान देत नाहीये, चान्स देत नाहीये अजिबात मोठे फटके मारण्यासाठी. व्हेरिएशन्स आहे गोलंदाजीमध्ये, एक वेगळीच कला तुम्हाला पाहायला मिळते ती प्रवीण कडून. हा चेंडू स्कूप करायचा प्रयत्न, चेंडू वेगाने जातात, धावचीची संधी पण फेक चुकीची होते. किती असे गोलंदाज मला सांगा की जिथे मात्र फॉल्समध्ये जाऊन चेंडू अडवतायत. माझ्यासोबत सुद्धा एक गोलंदाज बसलेत, ते तुझ्या त्याच शैलीचे गोलंदाज आहेत, गणेश गायकर. चेंडू पायाला ब्रश होतोय. लेग बाय स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल. धावसंख्या पुढे सरकते 1 ने ती धावफलकावर एकूण 29 धावा. स्ट्रायकिंग एंडला जो मात्र कानमत देत होता तो स्ट्रायकिंग एंडला येतो, म्हणजेच मंगेश. बघायचं ऑन साइडला लाजवाब फटका, तडाखेबाज फटका आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. भारी संघाचे बॅट्समन, भारी संघाचे बॅट्समन, भारी संघाचे बॅट्समन. एक सॅनी भोईर हे म्हणतात संघाचे हे बेस्ट बॉलर, संघाचे हे बेस्ट बॉलर. जो खेळाडू नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा राहून कानमत देत होता तो मात्र स्वतः इम्प्लिमेंट करून दाखवतोय. यालाच म्हणतात अनुभव, आणि तोच अनुभव मंगेश कडून पाहायला मिळाला. 1 डाऊन बॅट्समन आहेत, षटकाराने खातं उघडलंय.
लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला प्लेस केला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला थांबतायत मागे चेंडू कव्हर करतायत तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव 36 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक तिसरं समाप्त होतोय. पहिल्या षटकात 9 धावा नंतर 17 धावा या षटकात आल्या ते एकूण 10 धावा. तर ज्येष्ठ ग्रामस्थ सन्मान्य देवीदाजी शिंगोळे यांचे इथे आगमन झालंय. वडवली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ग्रामस्थ मंडळ वडवलीच्या वतीने आणि धडाकेबाज चषकाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर विसावा रिसॉर्टचे मॅनेजमेंट पर्सन रमेशजी शिंगोळे यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. मागचे 2 वर्ष जो मान सन्मान तर या विभागात मिळाला या स्पर्धेमुळे. मुरबाडमध्ये अजून काही स्पर्धा आम्ही कव्हर करतो पण आदरातिथ्य जे असतं खास करून दुपारची जेवणाची व्यवस्था आणि संध्याकाळची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था जी विसावा रिसॉर्टमध्ये केली जाते त्यासाठी निश्चित आम्ही आभारी आहोत. खूप चांगलं तिथे आम्हाला ट्रीटमेंट मिळते चांगलं खाद्य पुरवलं जातं त्याबद्दल निश्चित आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि अशा गोष्टी खूप कमी आणि रेअरली पाहायला मिळतात. जेव्हा मी खास करून टूरवर जातो तर टूरवर अशा प्रकारच्या ट्रीटमेंट खूप कमी मिळतात पण त्यापैकी मी या स्पर्धेचा उल्लेख करेन आणि खास करून विसावा रिसॉर्टचा उल्लेख करेन. थँक्यू. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या धावसंख्या अंकित झाली ती 36 धावा. सरासरी मेंटेन केली प्रति षटकामागे 12 धाव्यांची. आणि बघायचं अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. प्रवीणचा इम्पॅक्ट या षटकामध्ये किंवा या सामन्यामध्ये पाहायला मिळाला नाही. जो इम्पॅक्ट मला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता. 2 षटक 1 निर्धाव 10 धावा 4 गडी बाद. पण इथे मात्र तसं काही होत नाहीये. 2 षटकं हाताळलीत प्रवीणनी. धावा खर्च केल्या त्या 19 पण सफलता का मात्र त्याच्या हाती लागलेली नाहीये. एक मात्र विकेट मिळवली ती परेशने आणि तोच मात्र 1 गडी बाद झाला तो मल्हारीच्या स्वरूपामध्ये. नेक्स्ट बॉलर फ्रॉम विसावा रिसॉर्ट एंड हरी येत आहेत. निसर्गरम्य ठिकाण आहे विसावा रिसॉर्ट. मुरबाडवाल्यांना काय ती वेगळं सांगण्याची गरज नाही पण ऑनलाईन जे प्रेक्षक आम्हाला ऐकतायत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतायत. लेफ्ट ओव्हर द विकेट गुडलेनचा चेंडू होता पण उचललाय मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलाय आणि पंचांचा इशारा षटकार. अरे सोमनाथ भोईर महेंद्र भोईर संघाचे सपोर्टर रामदास भोईर संतोष अण्णा संघाचे हितचिंतक आदर्श क्रिकेट 11 संघ आदर्श क्रिकेट 11 संघ धानिवली आहे हा 1 नंबर आदर्श. षटकाराच्या मध्ये धावसंख्येने उंच उडी घेतली जाऊन विसावली ती 42 या धावसंख्येवर. निसर्गरम्य ठिकाणाचा मी मगाशी उल्लेख केला विसावा रिसॉर्ट. भरपूर प्रकारचे गुलाब तिथे आहेत. नर्सरीज आहे जणू काही तिथे. अवश्य भेट द्या. ओव्हरपिच चेंडू समोर खेळलेत स्टेट टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक जज करतोय हा झेल होणं गरजेचं आहे आणि झेल इथे टिपलाय. गुड कॅच. चांगला झेल फिनिश केलाय लास्ट मोमेंटला. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. थोडेसे कोसळले पण झेल सोडला नाहीये आणि धक्का लागला मैदानावर. धानिवली संघाला दुसरा गडी बाद होतोय मंगेशच्या स्वरूपात. समीर भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आले दानिवली संघाच्या फलंदाजांना. सलग 3 षटकार कुठला फलंदाज लगावतोय त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे ऑलरेडी जमा झालंय. कुणाला यांच्याशी आम्ही मगाशी चर्चा करत होतो. 10 क्रिकचे प्रोप्रायटर आहेत. या स्पर्धेमध्ये नवीन नवीन बदल पाहायला मिळालेत. स्लोअर वन चेंडू फक्त दिशा दिली. खूप चांगला टायमिंग खूप चांगला स्कूप. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. चौकार. 1 नंबर आदर्श क्रिकेट 11 संघ धानिवली आहे हा 1 नंबर आदर्श क्रिकेट 11 संघ धानिवली आहे हा 1 नंबर. धावसंख्या 10 फलकावर अंकित होते ते 46 धावा. 14 षटक.
कुडलेंचा चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतो आणि लास्ट मोमेंटला बघितलं तर अक्षरशः बोटांवर हा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. टीम 15 चेंडू आणि 25 धावांचं योगदान हरीकडून. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी. क्वार्टर सेंचुरी 25 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना तंबूत परतलेत. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रीजवर आहेत, ते नवीन आहेत. एकही चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केलेला नाहीये. स्ट्राईक एंडला प्रवीण, नॉन स्ट्राईकिंग एंडला ते साई 5व्या क्रमांकावर आणि यश मिळते ते गोलंदाज या षटकामध्ये ते हरीला. हरीला बाद केलंय. ओ वेगवान, तेज तर्रार. मी डावखुऱ्या खेळाडूंच्या भरपूर प्रेमामध्ये आहे, त्यांना भरपूर लाईक करतो, त्यांना फॉलो करतो, कारण त्यांच्याकडे जी ताकद आहे गणेश, आपल्या जन्मताच ते मात्र एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला येतात आणि जेव्हा ते क्रिकेट विश्वामध्ये येतात त्यांची ताकद ते अजूनही डबल होते. ही ताकद पाहायला मिळाली मागच्या चेंडूवर. काय भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. क्रिकेट विश्वामध्ये येत असताना त्यांची ताकद मात्र तुम्हाला ही अजूनच बळावलेली पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. विकेट मिळवल्यानंतर मात्र तो आत्मविश्वास अजून वाढलाय, ती ताकद वाढली आहे, तो विश्वास वाढलाय गोलंदाज हरीच्या गोलंदाजीमध्ये. षटकार आल्यानंतर मात्र किती बघा, एक चौकारा सुद्धा आलाय, 2 गडी सुद्धा बाद केलेत या षटकात गोलंदाज हरीने. स्लोअर 1 चेंडू होता आणि खूप चांगला ऑनराईचा फटका. बॅटच्या मिडलिंगवर चेंडू घेत आहेत. हाफ वॉलीकडून ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हर, शॉर्ट सिलिंड ऑफ रिझन मधून आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली फलंदाजाने. षटक 4थं समाप्त होते. गणेश मला सांगतात 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक अंकित झाली ती एकूण 47 धावा आणि अजूनही ते मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अकरा धावा खर्च करून 2 गडी बाद केले हरीने. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला तो प्रवीणने. 19 धावा, एकही निर्धाव नाही आणि एकही सफलता नाही. धानिली संघ, ज्या संघाने मात्र अत्यंत वेगवान सामना कंप्लीट केला होता, अवघ्या 10 चेंडूमध्ये 31 धावसंख्येचा पाठला करत असताना त्या संघाला मात्र आता इथे धावसंख्येचा डोंगर उभारायचा आहे, धावसंख्या सेट करायची आहे आणि त्यांची धावसंख्या 4 षटकाकडे जाऊन पोहोचली ती 47 या धावसंख्येवर. 11.75. बघा मागे जे सराव करतात खेळाडूंना विनंती आहे की चेंडू आपला आतमध्ये येणार नाही याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. पंचांनी चेंडू जमा केला तरी काय हरकत नाहीये. स्टील 6 बॉल टू गो. पण खूप दिलदार मनाचे आहेत योगेश अधिकारी. सराव करू दे, कारण खूप वेळानंतर सगळ्यांना संधी मिळाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थोडासा दूर झालाय. संदीप निर्णय षटक घेऊन टाकतो बॉलर. खूप वेगवान चेंडू 2 कोणाच्या गॅप मधला पॅरल स्ट्रोक पाहायला मिळाला. सीमारेषे बाहेर चौकार. संघाचा खंबीर वामन भोईर हाय करणारे. चौकारच्या मैदानी धावसंख्या 50 धावांचा पूर्ण होते. धावफलक धावसंख्या 51 धावा तांदुली संघाच्या. हो, इथे मात्र चेंडू हवेमध्ये स्विंग करण्याचा प्रयत्न. जास्त वेग नाहीये, अचूक टप्पा आहे. चेंडू हवेमध्ये ड्रिफ्ट करण्याची ताकद ठेवतात गोलंदाज संदीप आणि तेच पाहायला मिळते. जेव्हा रिलीज पॉईंट जर तुम्ही बघितला संदीपचा तर चेंडू भोवती त्याची बोट फिरत असतात. गुड बॉलिंग. एसटीवरून चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. हा थोडासा इन स्विंग होता, आतमध्ये आणलाय चेंडूला. सुपर बॉलिंग. चौकाराचं उत्तर नंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकत असताना गुड कमबॅक. स्पेशल इन द स्लॉट मध्ये अशी गोलंदाजी होणं गरजेचं आहे. धावसंख्या कायम धावफलकावर 51 इन द लास्ट ओव्हर. लोअर फुटला चेंडू ऑन साइडला प्लेस केला. क्षेत्ररक्षक वाईड रिच लॉंग ऑन वरना वेगाने चेंडूवर येतात. एक धाव कंप्लीट करतायत आणि नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाज साईला मात्र संधी देतात स्ट्रायकिंगवर येण्याची. 52. धावसंख्या धावफलकर 52.
संदीप आतापर्यंत 4 चेंडू धावा खर्च केले ते 5 या निर्णायक षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साई. थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोअर वन चेंडू कॉट बिहाइंडचा अपील. यस इट इज आउट. फलंदाज बाद. इथे संदीपला मिळाली पहिली सफलता. संघाचा बाद होतो तो चौथा गडी. स्वतः कॅप्टन वामन. थांबून खेळायचा प्रयत्न होता. लेग स्टिकवर चेंडू होतो डीप मध्ये. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतात. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धावासाठी सुद्धा क्षेत्ररक्षक फलंदाज निघालेत पण 2 धाव्यावर समाधान वामनला. दोन धावांच्या मध्ये धावसंख्या अंकित झाली. एकूण 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 55 धावसंख्येचं लक्ष दानोली संघाने मात्र ठेवलंय ते देनोली या संघासमोर. पुढच्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतो ताबडतोब रिपोर्ट करायचे देवगाव आणि त्यांच्या समोर आमचे यजमान धडकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली. देवगाव विरुद्ध वडवली यांच्यामध्ये पुढची लढत होईल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. हॅलो हॅलो. पहिल्या इनिंग मध्ये जर बघितलं तर दांदिवली संघाकडनं 3 षटकार लागले गेले नाहीयेत. त्यामुळे समीर भोरे यांनी पारितोषिक कंटिन्यू केले गोलंदाजासाठी. मिडन ओव्हर कोण जर कोणी कुठल्या गोलंदाज हाताळतोय किंवा विकेट हॅट्रिक जर कोण मिळवतोय तर त्या गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल समीर भोरे यांच्याकडून. चला ओपनिंग बॅट्समन देनोली संघाने पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. आपला सामना लगेच सुरू करायचा आहे. लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी मैदानावर 55 धाव्यांचं. धडकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली आणि ग्रामस्थ मंडळ वडवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित धडकेबाज चषक 2020 इन द 46th सीझन. 46व्या वर्षात तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. मगाशी मी भरपूर पारितोषिकांची संख्या तुमच्यापर्यंत पोहोचवली. प्रथमच या स्पर्धेमध्ये 4 कॅमेऱ्याचा वापर टेनक्रिकच्या माध्यमातून केला गेलाय. या स्पर्धेमध्ये ग्रामीण उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांसाठी प्रत्येकी कूलर आहे आणि मालिकावीरसाठी LED TV ही पारितोषिकं सुद्धा आहेत या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मॅचसाठी प्रत्येक खेळाडूला कोल्ड्रिंक म्हणजेच आमच्या बाजूला सोडा पपची गाडी आहे आणि ती गाडी मात्र प्रत्येक खेळाडूला मात्र कोल्ड्रिंक देत असतं सोडा पपच्या माध्यमातून.
आणि याचं स्पॉन्सरशिप आम्हाला मिळाली सन्माननीय रुपेश शेळके आणि पांडुरंग गडगे यांच्याकडून, यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. कारण जरी थंडीचे दिवस आहेत पण दुपार सत्रामध्ये सुद्धा ऊन एवढं कडक असतं की मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बाहेर आल्यानंतर मात्र थोडासा थकवा जाणवतो. आणि अशामुळे थकवा दूर करण्यासाठी आमची सोडापपची गाडी तिथे उपस्थित आहे. येस, देवगावची संघाची संगणक इथे आलेले आहेत. वडोली संघाची संगणक आपण सुद्धा ताबडतोब रिपोर्ट करा टॉस बॉक्स मध्ये. The opening pair in the ground from Dehnoli require 55 runs to win. From the 30 deliveries require run at 11.00. गोलंदाज किशोर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आणि स्ट्रायकिंग एंडला हरेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप. ओ गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा फुलर लेन चेंडू होता. फलंदाज पॉपिंग क्रीजच्या आतमधूनच चेंडू फटकावण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझन मध्ये, पण प्रयत्नात यश मिळत नाहीये. डॉट बॉल. इम्प्रेसिव्ह स्पेल फ्रॉम किशोर. चेंडू लाजवाब फटका. मागच्या चेंडूचं उत्तर लाजवाब ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. डॉट अँड 4. धावसंख्या 4. हा चेंडू थोडासा खोलवर टपायचा होता. पॉपिंग क्रीजच्या आतमधून मात्र चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जात आहे. तोपर्यंत एकदा फलंदाज अंकित करतोय हरेश आणि स्ट्राईक रोटेट करतोय तो संदीप कट. 11.0 गतीने धावा कुटायच्या मैदानावर त्या देहनोली संघाला आपलं आव्हान टिकवण्यासाठी या धडकेबाद चषक वडवली या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पण गॅप शोधू शकले नाहीये. चेंडूची फेक जोपर्यंत केली जाईल क्विक सिंगल कंप्लीट केलाय संदीप आणि हरेशने. धावसंख्येला आकार दिला धाव फलकावर 6 धावसंख्येवर. रिलीज पॉइंट मध्ये तुम्ही जर बघितलं चेंडू परफेक्टली यॉर्कर टाकण्याचे प्रयत्न इथे मात्र सातत्याने किशोर करतोय. हा चेंडू यष्ट उद्ध्वस्त. तेच मी सांगत होतो. मागच्या चेंडूवर परफेक्ट यॉर्कर, मधली यष्टी उखडली आहे आणि मोठं यश आपल्या संघाला मिळवून दिले गोलंदाज किशोरने. गोलंदाज बाद. त्यांच्या पाठीशी भानुदास पाटील, अशोक राणे सपोर्टर, अशोक राणे सपोर्टर, अशोक राणे सपोर्टर. अरे सारे खेळाडू जलती भारी क्रिकेटच्या ग्राउंडवर, सारे खेळाडू जलती भारी क्रिकेटच्या ग्राउंडवर. मधली यष्टी अक्षरशः उखडली. फलंदाज बघत होते की मैदानाच्या आतमध्ये क्रीजच्या आतमध्ये भरपूर मुवमेंट करतायत आणि याचा फायदा उचलला. तिखट मारा पाहायला मिळाला. मागाशीच म्हटलं की सातत्याने परफेक्ट यॉर्कर किंवा खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न सातत्याने किशोर करतोय आणि आता मात्र त्यांना यश मिळालंय. एक मोठा धक्का दिलाय. ज्या फलंदाजाने खूप चांगला चौकार ड्राईव्ह करताना चौकार वसूल केला होता त्याचा मात्र इथे अडसर दूर केलाय हरेशचा किशोरने. आणि नवीन फलंदाज माझ्या हातमध्ये येतोय तो 3ऱ्या क्रमांकावर स्ट्रायकिंग एंडला जयेश. ओ द विकेट. किशोर थांबून खेळलेत. पंच केले चेंडूला शॉर्टकट मिड ऑफ रेझर मध्ये. फेक चांगली झाली आहे. पंचांकडे अपील करते धावचीसाठी पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही. चेंडू एक्झॅक्टली हातात आला की नाही की आधी यष्ट्या वाकल्या हेच मात्र पंचांनी बघितलं. राईट डिसिजन. आणि पंचांनी सांगितलं की षटक इथे पहिला समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकात धावसंख्या अंकित केली आहे देहनोली संघाने. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावर. फेक चांगली झाली. चेंडू ग्रीप झाला नाही. रिकामी हातानेच यष्ट वाकवल्या त्या यष्टीचक्राने आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावर अंकित होते ते एकूण 7 एका षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात गोलंदाजीतून थांबवून ठेवले अक्षरशः किशोरने. एक भेदक मारा पाहायला मिळाला गोलंदाजीतून त्याच्या. 55 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. रिक्वायर्ड रन रेट 11.00.
आणि आता मात्र अंकित झाले ते एकूण 7 धावा धावफलकावर. धावसंख्या आता मात्र 48 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. त्यामुळे रिक्वायर रन रेट जो वाढतोय 11 वरून पोहोचलाय तो 12 वर. 12 रन पर ओव्हर. स्ट्रायकिंग एंडला जयेश तुम्ही बघत आहात. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे ते संदीप, आघाडीचे फलंदाज. तर गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होत आहे. 20वा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी मात्र केली जाईल. गोलंदाज आहे ते प्रवीण. हो 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 हो, लाजवाब लाजवाब गोलंदाजी. तिखट मारा अक्षरशः. लेग स्टिकवर चेंडू. फलंदाज थोडीशी मात्र सफल झाले, पुन्हा एकदा मागे आले. मात्र चेंडू एक्झिक्यूट होत नाहीये. पाया चेंडू ब्रश ऑन शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू निघून गेला. लेग बाईकच्या सुरुवात एक धाव अंकित केली जाईल. धावफलकावर 8 धावा. संदीप स्वतः तुम्ही स्ट्राईक एंडला बघत आहात. चेंडू थोडासा स्लाइस होतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू कव्हर केले तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केले संदीपने. खुल्या विभागात जो तुम्ही कल्याण डोंबिवलीच्या स्पर्धेमध्ये जो संघ बघता, बिर्ला 11 कल्याण किंवा सचिन बिर्ला असं सुद्धा आपण नाव बघतो. त्याच संघाचे संघ मालक आहेत ते म्हणजे सचिन, जे फलंदाज संदीपच्या स्वरूपात स्पर्धेमध्ये खेळत आहेत. हो, ड्राईव्ह चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण त्याच्या समोर चेंडू मात्र उचलेपर्यंत रन इथे मात्र धाव अक्षरशः चोरली आहे दोन्ही फलंदाजांनी. आखो आखो मी इशारा. या एका धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते, वृद्धिंगत होते. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला संदीप स्वतः येत आहेत. समोर खेळायचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण संधी अजिबात दिलेली नाहीये. मी मगाशी उल्लेख केला की सलग 2 सामन्यामध्ये प्रवीण सारख्या गोलंदाजांनी छाप सोडली. त्यापैकी दुसरा हा गोलंदाज प्रवीण तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 प्रवीण एकमेकांसमोर या सामन्यामध्ये खेळत आहेत. सर्कलच्या आतमध्ये मिडॉन आहे. स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. फ्लाइंग स्लिक मध्ये खेळाडू उभा आहे. शॉर्ट पॉइंट आहे. थांबून खेळायचा प्रयत्न, वेगवान चेंडू. थोडेसे नाखुश होत आहेत, थोडेसे नाराज होत आहेत प्रवीण की अत्यंत तिखट मारा तर निश्चित होता, फक्त वेद माझा चुकला आणि चेंडू यष्टी सोडून निघून गेला. कारण शफल झाल्यानंतर तिन्ही यष्ट्या इथे मात्र उघड्या ठेवल्या होत्या फलंदाज स्ट्रायकिंगला संदीपने. हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू. कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू. षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त आहे. 2 षटकामध्ये अक्षरशः जखडून ठेवलंय ते देहनोली संघाच्या फलंदाजांना. 11 धाव्यांचं प्रतिषटकामागे लक्ष होतं, पण फक्त आणि फक्त 2 षटकागे अंकित झाल्या. त्या 10 धावा. सरासरी खूपच खाली घसरली. प्रतिषटकामागे 5च्या सरासरीने धावा आल्यात त्या मैदानावर. 10. अजूनही 45 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट मात्र पुढे होत सरकतोय, वेगाने सरकतोय. 15 धावा प्रतिषटकामागे. तो पहिल्या षटकामध्ये 11 होता. पहिलं षटक समाप्त झालं. उरलेल्या 4 षटकामध्ये राहिला तो 12चा आणि आता 3 षटकांसाठी उरलाय रन रेट तो 15चा. 15 रन पर ओव्हर रिक्वायर रन रेट फॉर देहनोली. निष्प्रभ करणारी फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीने मात्र अप्रतिम मारा केला, अचूक टप्प्याचा मारा केलाय. जखडून ठेवले फलंदाजांना, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आणि याचा पूर्णपणे श्रेय जाते दोन्ही गोलंदाजांना. गोलंदाज किशोर आणि त्याचबरोबर प्रवीणला. मंगेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी करतील मयूर शेळके यांच्या उजव्या बाजूने. चला, वेळ घेऊ नका. राऊंड विकेट. हो हो, लाजवाब, अत्यंत भेदक मारा. एक सामना जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स काय असतो पाहायला मिळालाय.
किंवा एक सामना जिंकल्यानंतर थोडासा मात्र वेळ होता पुढचा सामना खेळण्यासाठी, त्या मुमेंटला त्या क्षणाला एक चांगला दणकट नाश्ता केला आणि तो जोर पाहायला मिळतो, ती ताकद पाहायला मिळते ती मंगेशमध्ये. एवढा भन्नाट वेग या चेंडूमध्ये होता. अजून एक भेदक मारा, अजून एक वेगवान चेंडू, धावचीची संधी आणि क्विक सिंगल ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. 11 धावा धावफलकावर, एक धाव इथे मात्र मिळते. धावफलकावर अंकित होते ते एक धाव, त्यामुळे धावसंख्या अंकित होते ती कोण 11 धावा. ही धाव ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अंकित केली जाईल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना मंगेश राऊंड विकेट समोर केलेत. वेगाचं उत्तर वेगानेच दिलंय आणि चेंडू सीमारच्या वर पॅरलल स्ट्रोक स्क्रीनच्या समोर षटकार. प्रत्येक चेंडूवर यायला हवे तरच विजयाच्या समीत पोहोचू शकतो ढेनोली संघ. 3 चेंडू डॉट मागच्या षटकातले, त्याचं उत्तर कुठेतरी देत असताना संदीप स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतात, संघाने चेंडू उचलतात, वामन फेक होईल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे पोहोच आहेत पूर्ण. पंचांकडे अपील केलं जाते आणि पंचांनी मात्र हा निर्णय सोपवलाय आमच्या कंट्रोल रूम मध्ये. तिसऱ्या पंचाकडे फलंदाज दुसरी धाव पूर्ण करत असताना पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचला की नाही या गोष्टी चेक केल्या जातील आणि मात्र ही जबाबदारी मात्र स्वीकारतायत टेन क्रिक आणि त्यांचे कॅमेरामॅन टेक्निकल टीम. आयोजन कमिटी स्वतः तिथे मात्र येत आहेत. एक्झॅक्टली तो फलंदाज पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही हे पाहण्यासाठी. इट इज अ डिफिकल्ट फॉर अंपायर्स. कारण स्ट्राईक स्वतःकडे घ्यायचं होतं, एका षटकाराने आत्मविश्वास वाढला होता तो संदीपचा, त्यामुळे स्ट्राईक त्याला हवं होतं, त्यासाठी तो प्रयत्न सुरू होता. बघायचं आहे इथे मात्र ही जयेशने पूर्ण केली आहे की नाही. रडकेवाड स्पोर्ट्स क्लब वडवली 46 वर्षामध्ये 6 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, खुल्या गटातले सुद्धा सामने तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत शेवटच्या दिवशी. आणि त्या संघासाठी 51,051 हे पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. लॉट्स ऑफ प्राइजेस, इंडिव्हिज्युअल प्राइजेस, फक्त कॅश नाही, चषक नाही, तर मेंढे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार या स्पर्धेमध्ये. सुदामजी शिंगोळे हे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य मला पाहायला मिळते, कारण ते स्पॉन्सर आहेत खास करून या मेंढ्यांचे. एकूण मेंढ्यांची संख्या 2 आहे, ते म्हणजेच ग्रामीण विभागातील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 21,041. त्यासाठी सुद्धा तुम्हाला स्पेशल प्राइज आहे ते मेंढा श्री सुदाम शंकर शिंगोळे यांच्याकडून. आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक शहरी गटामध्ये 51,051 आहे, यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे ते मेंढा, ते सुद्धा श्री सुदाम शंकर शिंगोळे यांच्याकडून. क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे थोडासा आम्ही वेळ घेत आहोत हा निर्णय देण्यासाठी. टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, तर टेक्नॉलॉजीचा वापर करणं सुद्धा योग्य गरजेचं आहे. आणि सिग्नल बघायचं काय आलाय, तिसऱ्या पंचांचा सिग्नल आहे नॉट आउट. फलंदाज नाबाद आहेत, पॉपिंग क्रीजमध्ये ते सेफली पोहोचले आहेत आणि त्यामुळे या 2 धावा अंकित केल्या जातील धावफलकावर. मला सांगतायत गणेश गायकर, या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या अंकित झाली ती एकूण 19 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि बघायचं संदीप याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार तर आलाय, तशा फटक्यांची सातत्याने गरज आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा मंगेश. ऑन साईडला प्लेस करता क्षेत्ररक्षक तिथे आहेत, पाण्याचे चेंडू अडवण्याचा प्रयत्न, डायव्हर्ट झालाय चेंडू, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर येऊन चेंडू उचलतील, फेक होईल तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या 21, 55 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. या षटकामध्ये थोडंसं मात्र असं पाहायला मिळालंय की इथे विजयाच्या समीप किंवा विजयाच्या आसपास पोहोचू शकतो, तो कॉन्फिडन्स बॅटिंग मध्ये पाहायला मिळतो तो संदीपच्या. अजूनही 24 धावांची गरज आहे सामना जिंक. 34 बरोबर
हो, फुलटॉस ऑनसाइडला प्लेस केलाय चेंडू. 34 धावांची गरज आहे, 24 नाही. आणि 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. खूप मोठा पल्ला गाठायचा मैदानावर. तो धेनोली संघाला षटक समाप्त होते ते तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मला सांगतात गणेश गायकर अंकित झाले ते एकूण 23 धावा. म्हणजे आतमध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. तर चेंडू तुमच्या शिल्लक राहिलेत ते 12. मी सन्मान्य देवीदाजी शिंगोळे आणि रमेशजी शिंगोळे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपण फक्त नाणेफेक तिथे मात्र संपन्न करणार आहोत, कारण लगेचच हा सामना पुढच्या राऊंडचा इथे ताबडतोब खेळवला जाईल. देवगाव विरुद्ध वडवली. देवगाव विरुद्ध वडवली दोन्ही कॅप्टन. देवगावचे संघनायक ऑलरेडी ते आलेले आहेत. देवीदाजी शिंगोळे आणि रमेशजी शिंगोळे यांच्या शुभस्ते नाणेफेक केली जाईल. रमेशजी शिंगोळे तुम्ही बघत आहात, ज्यांच्याकडे मॅनेजमेंट आहे विसाव रिसॉर्टची, ते स्वतः तिथे उपस्थित आहेत. आणि मी विनंती करेन नरेश डोमे यांना की आपण तो मात्र कार्यभाग सांभाळायचा आहे. नाणेफेक इथे संपन्न करून घ्यायची आहे या 2 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. ओव्हर टू नरेश. थँक्यू, धन्यवाद प्रसाद सर. इथे सन्मान्य देवीदासजी शिंगोळे, सन्मान्य रमेशजी शिंगोळे साहेब उपस्थित. योगेश अधिकारी संघनायक वडवली देवगाव संघाचे संघनायक दौलत तुपे उपस्थित आहेत. आणि दौलत कॉल करेल. दौलतचा कॉल असेल. पावड्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा दुसऱ्या फेरीचा सामना आणि टेल इज कॉल हेड. वडवली योगेश या ठिकाणी टॉस जिंकताय. अभिनंदन तुमचं. निर्णय काय असेल? आम्ही मगाशी पण टॉस जिंकून फिल्डिंग केलेली आहे आणि आता पण फिल्डिंग करू. पहिला तुमचा संघ मैदानामध्ये खेळत होता. खरं तर मॅच तुम्ही अगदी सहज जिंकलात, परंतु विशेषतः काही फटके असे होते की खेळाडूंनी अगदी सोप्या बॉलवरती विकेट टाकल्या होत्या. त्याबद्दल काय सांगाल? सोप्या बॉलवरती विकेट टाकण्याचं एकच कारण आहे की आमची अजून प्रॅक्टिस नाही. हीच पहिली आम्ही प्रॅक्टिस मॅच खेळलेलो आहे. या टुर्नामेंटमुळे आम्हाला प्रॅक्टिस करायला भेटलेली नाही. बस. खरं तर घरच्या मैदानावरती तुम्ही खेळताय आणि यावर्षी लॉट्स चांगला आहे. जिंकण्यासाठी तुमच्या संघामध्ये निश्चित असे काय बदल किंवा कुठे तुम्ही अपेक्षा करू शकता? मी खास करून आमचा भरत शिंगोले, मयूर शेलके आणि सतीश शेलके यांच्याकडून मला खास अपेक्षा आहेत. देवगाव संघ अतिशय दमदार संघ आहे. त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये चांगला राहिलेला आहे. देवगाव संघाविरुद्ध टार्गेट करत असताना कोणत्या खेळाडूंना विशेष तुम्ही मार्क कराल? देवगाव संघाचे कर्णधार दौलत मामा तुपे आणि स्वप्नील तुपे कोटे आज खरं तर विजयासाठी तुमच्या संघाला आम्ही शुभेच्छा देऊ. यजमान संघ घरच्या मैदानावरती चांगला खेळ करेल. दौलत तुपे आपल्या समेत आहेत. दौली संघाविरुद्ध आणि तो संघ घरच्या मैदानावरती खेळतोय. कशी लढत असेल? लढत तर रंगतदार होणार, कारण समोरचा संघ हा यजमान संघ आहे. स्वतःच्याच ग्राउंडवर खेळताना अनुभव वेगळा असतो, त्याच्यामुळं नक्कीच ही मॅच फाईट होईल. विशेष करून मयूर शेळकेने पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. विशालने चांगली बॅटिंग केलेली आहे. या खेळाडूंना तुमचे कोणते खेळाडू तुम्हाला यश मिळू? माझ्याकडं बॉलर चांगले आहेत. स्वप्नील आहे, अक्षय आहे, त्यानंतर मी स्वतः आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच प्लॅनिंगने मयूर आणि विशालची विकेट घेण्याचा प्रयत्न करू. तुम्हालाही विजयासाठी शुभेच्छा. देवगाव संघाचे संघनायक दौलत तुपे, योगेश अधिकारी टॉस जिंकतायत आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी करावी लागेल
ती दौलत तुपे यांच्या देवगाव संघाला. मॅचची अपेक्षा असेल दरम्यान मैदानामध्ये देखील असाच रंगतदार सामना रंगलेला आहे. थेट धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया समालोचन कक्षामध्ये प्रसाद परब सरांकडे. थँक्यू नरेश. राऊंड द विकेट. खूप चांगला ड्राईव्ह, कॉपी बुक स्टाईल फटकेबाजी. क्षेत्र चेंडू कव्हर करतात, एकच धावेल, चांगली फेकी, गुड थ्रो. चांगल्या दर्जाचं क्षेत्रक्षण, चांगली फेकी पाहायला मिळते डीप मधून. धावसंख्या 29, 9 चेंडू आणि अजूनही 26 धावेंची आवश्यकता. सामना अजूनही बॅलन्स आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. बघायचं मोठे फटके कोण मारणार, जयेश की परेश. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच या सामन्यामध्ये परेश येते स्ट्रायकिंग एंडला 4थ्या क्रमांकावर. 26 धावेंची गरज, 9 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, वेगवान चेंडू. शोल्डर रिलीज करत असताना किती वेग दिला होता, किती जोर टाकला होता त्या शोल्डरवर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. थोडस मागे जा आणि पुन्हा एकदा बघा काय ऍक्शन होती त्या चेंडूवर. वेगवान चेंडू, भन्नाट वेग. इम्प्रेस करत असताना समीकरण 8 चेंडू 26 धावेंची गरज. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, थोडासा मात्र चेंडू बाउन्स होतोय, टेकअप होतोय आणि वॉर्निंग देऊन जातोय, डिंग डॉंग. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला परेशला. कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. जिथे ताकद नाही तिथे मात्र युक्ती वापरावी लागेल, कारण आउटफील्ड तेवढंच वेगवान असं म्हणणार नाही, पण इथे मात्र खूप चांगला आउटफील्ड आहे. अशा मोमेंटला हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करत असताना एक चांगली रणनीती ठेवावी लागेल. 7 चेंडू आणि 26 धावेंची गरज. अजून एक डॉट, अजून एक डॉट, अजून एक क्विक बाउन्स. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकत असताना मात्र एक जबरदस्त छाप सोडली आहे या षटकामध्ये गोलंदाज प्रवीणने. अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 26 स्टिल रिक्वायर फ्रॉम द 6 डिलिव्हरीज. 6 चेंडू आणि 26 धावेंची आवश्यकता. 12व्या खेळाडूला इन्व्हाइट करतायत मैदानाच्या आतमध्ये. 12व्या खेळाडूने जायचंय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण स्वतः तिथे, कारण खूप महत्वाचा खेळाडू आहे संघामध्ये प्रवीण. अशा मोमेंटला स्वतः ते रिप्लेस करतायत. 12th मॅनला मैदानाच्या आतमध्ये बोलवतायत, कारण त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलंय. अशा मोमेंटला आता मात्र बघायचं आहे की 6 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना कुठला फलंदाज आहे हे मात्र आव्हान तो स्वीकारेल. कुठला असा फलंदाज आहे जो आव्हान इथे मात्र परतवून लावेल. स्ट्राईक एंडला खूप वेळापासून तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये म्हणजे जयेशची आपण फलंदाजी बघूया. आतापर्यंत एक चौका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि तो हे आव्हान स्वीकारणार का. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो सागर. निर्णायक षटक घेऊन आलेत. चला सुरुवात करा खेळायला. सागर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मारा करतील आणि सामोरे जाईल तो स्ट्रायकिंग एंडला जयेशने आतापर्यंत बराच वेळ घालवलाय खेळपट्टीवर. बघायचं आहे काय उत्तर देणार. हा चेंडू ऑफस्टोनच्या खूपच बाहेर. राऊंड विकेट टाकत चेंडू अँगल करण्याचा प्रयत्न, पण चेंडू ऑफस्टोनच्या खूपच बाहेर. वाईड बॉल. धावसंख्या धाव फलकावर 30. 6 बॉल अँड 25 टू विन. हा चेंडू वेगवान चेंडू, भेदक मारा ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर. आणि इथे मात्र पंचांनी बघायचं आहे, फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, पण पंचांनी मात्र लक्ष दिलंय की फलंदाज धावचीच्या स्वरूपात इथे मात्र बाद झालेत. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तो जयेश. अजून एक धक्का लागला मैदानात 3ऱ्या क्रमांकावर. हल्ला फलंदाज 3ऱ्या खेळाडूच्याच रूपात बाद होतोय. खेळपट्टीवर बराच वेळ घालवला होता. असं वाटलं की जयेशकडनं एक दोन चांगले फटके पाहायला मिळतील, पण त्याचं मात्र पूर्णपणे डिमॉलराईज केलंय गोलंदाज या षटकामध्ये सागरने. अत्यंत भेदक मारा ते करतायत, वेगवान मारा करतायत. मंगेशच्या पाठोपाठ त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना त्याची भूमिका इथे स्वतः बजावतायत सागर. न्यू बॅट्समन इन प्रवीण.
मैदानात आले ते 5व्या क्रमांकावर. बघायचे मैदानाच्या आतमध्ये समीकरण उरलंय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडू हवे ते 25 धावा. 4 षटकारांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे देहनोली संघाला. थांबून केले स्लोअर वन चेंडू ऑन साइडला प्लेस केले. गुड फिल्डिंग. काय फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत किशोर. त्यांच्या शूजच्या कलरनेच त्यांनी इम्प्रेस केलंय. फक्त स्टाईल नाही तेवढा परफॉर्मन्स सुद्धा त्याच्याकडे आहे. 4 चेंडू 24 धावा. थांबून केलेत. पॅरलल स्ट्रोक आहे. बिग वन फटका. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. प्रेक्षकांना असता उत्सुकता लागली पुढच्या सामन्याची, ज्या देवगावच्या विरुद्ध वडोली संघ उतरेल फाईट करण्यासाठी. राऊंड विकेट सागर. चेंडू उंच गेलाय. मिस टाइम झालाय. स्ट्रोक क्षेत्ररक्षक किशोरने कॉल दिला. मी घेऊ शकतो जज करतायत. आणि प्रयत्न चांगला होता. प्रयत्न खरंच खूप चांगला होता. असफलता हाती लागते काय हरकत नाहीये, पण अशा मुवमेंटला हा झेल घेणं महत्वाचं होतं. पण त्यासाठी जिगर लागते, कॉन्सन्ट्रेशन लागतं. ते कॉन्सन्ट्रेशन सुद्धा पाहायला मिळालं. लास्ट मुवमेंटला फक्त चेंडू हवेमध्ये तरंगत असताना तो हातांना स्किट होतोय, खाली पडतोय आणि जीवदान मिळतंय. 2 धावा इथे पूर्ण केलेत फलंदाज परेशने. त्यामुळे समीकरण आता उरलंय 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांची गरज. स्लाइस केले चेंडूला. क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये स्वीपर कव्हरला चेंडू कव्हर करतील. अजूनही मोठे फटके खेळायचे परेशला. स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे रोटेट केलंय. चेंडू शिल्लक आहे तो 1. फक्त औपचारिकता शिल्लक आहे एका चेंडूची आणि एका चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 14. नांदुरी संघ जबरदस्त परफॉर्मन्स इज द टुर्नामेंट सलग 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाला. हा चेंडू वेगवान आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर वाईड बॉल कॉल केले पंचांनी. $13 रिक्वायर फ्रॉम द 1. समोर केलेत. उंच तर गेलाय. बघायचं लांब सुद्धा गेलाय का. हो निश्चितच लांब गेलाय. चेंडू सीमारेषेवर. षटकार. तर लगेचच आपण सामन्यावरचा पुरस्कार इथे जाहीर करूया. पहिल्या सत्रामध्ये 55 धावांचं टार्गेट ठेवलं. 54 धावा कुठल्या गेल्या, पण त्यामध्ये क्वार्टर सेंचुरी कंप्लीट करणारा फलंदाज ज्याने 15 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा ठोकल्या तो ठरलाय सामन्याचा सामनावीर फलंदाज हरी.